आज करमाळा पोलीस स्टेशनचं वार्षिक निरीक्षण केले. तसेच आमचं काही पोलीस पाटीलचं दरबार घेतले, पोलीस अंमलदारचाही दरबार घेतले. काही इकडच्या भागाचं काही कंप्लेंट्स होते, अर्जदार होते, त्यांनाही आम्ही भेटलो आणि काही गोष्टी इम्प्रूव्हमेंट करायचं आहे ते सगळं सूचना दिलेल्या आहे. खास करून 3-4 मुद्दे आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की आता जे सुट्टीचं दिवस आहे आणि घरफोडी चोरी वगैरे वाढलेले आहे आणि बरेचसे लोक घर सोडून काही सुट्टीला बाहेर जातात, नातेवाईकडे जातात, फिरायला जातात. तसं असलं तर आमचं ते लोकांना विनंती आहे, आव्हान आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला तुमचं नाव कळवा. आमचा बीट अधिकारी तिथं, अंमलदार तिथे एकदा रात्री चक्कर मारतील, दिवसा चक्कर मारतील, तुमचं घरचं वरती वॉच ठेवतील. हे एक इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलेले आहे जेणेकरून चोरी आणि बाकी घरफोडी होण्याचं प्रमाण कमी होईल. तसेच महिला सुरक्षाबद्दल आम्ही प्रत्येक पोलीस पाटील अंमलदारला सेन्सिटाईज केलेले आहे आणि आम्ही एक QR कोड सिस्टम पण चालू केलेले आहे जेणेकरून काही स्कूल्स, कॉलेजेस, नंतर बसस्टँड, काही पब्लिक प्लेसेसमध्ये, बँक्समध्ये आम्ही ते QR कोड हे लावणार आहे जेणेकरून कोणालाही असं काही माहिती भेटलं या कोणाचाही छेडछाड होत असलं तर ते थेट आमच्याकडे QR कोड माध्यमातून, ते गुगल फॉर्म माध्यमातून कोणाचंही नाव या कोणाचाही परिचय, मोबाईल नंबर न सांगता ते माहिती आमच्यापर्यंत येतील जेणेकरून त्याच्यावरती आम्ही क्विक ॲक्शन घेऊन निर्भया पथक प्रत्येक डिव्हिजनला तैनात आहे. महिला अधिकारी दिलेले अंमलदार सोबत आहे आणि त्यांनाही अप्रोच नाही होत असं तर हे माध्यमातून आम्हाला माहिती भेटेल नक्की आणि त्याच्यावरती नक्की आम्ही ॲक्शन घेणार, असं वॉच पण आम्ही ठेवणार आहे. तिसरं आहे की आम्ही काही इनिशिएटिव्ह जे क्रिमिनल्स आहे ते पहाट प्रोग्राम अंतर्गत सुरू केलेले आहे जेणेकरून जे वारंवार गुन्हेगारी करणारे त्यांच्या लोकांवरती आम्ही वॉच ठेवणे, नाईटमध्ये त्यांचं घरी चेक करणे आणि तसेच त्यांचं काही इनिशिएटिव्स आम्ही सुरू करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ते सुरू केलेले आहे. चौथं आहे की आमचं पोलीस स्टेशन खूप जुनं आहे. आता नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव चालू आहे. तसंच क्वार्टर्स, अंमलदार साठी क्वार्टर्स नाही आहे. तसंच त्याचा आढावा घेतले आणि ओव्हरऑल क्राईम कंट्रोल, लॉ अँड ऑर्डर ह्याच्यावरती फोकस केलेले आहे. पोलीस स्टाफच्या वाहनांच्या देखील अनेक समस्या जाणवत आहेत, त्या संदर्भात काय माहिती होते? हां, ते वाहनाचाही रिव्ह्यू घेतले. काही हे पोलीस स्टेशन खूप मोठं आहे, 100च्या वरती गाव आहे आणि लांब गाव आहे, तिथपर्यंत गाडी पोचायला पाहिजे. तसेच त्या पोलीस स्टेशनला गाडी आहे, अँटी डकॉयटी स्क्वॉड आहे, निर्भया गाडी आहे. अजूनही काही रिक्वायरमेंट आम्ही DPDCमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचं जसं प्रोक्युरमेंट होईल तिथं आम्ही ते गाडी इथं पोचून देणार आहे. गुन्ह्यावर बसल्या प्रकरणामध्ये आपण आव्हान केलं होतं की जे तक्रार त्यांनी पुढे हवं, आतापर्यंत 2 गुन्हे दाखल झाले, तसे काय तक्रारदार अजून आहेत का? अजूनही तक्रारदार आम्हाला मेसेज करतात. त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून परत सांगायचं आहे, तुम्ही निर्भयाने तुम्ही येऊन तुमचं जे कंप्लेंट असतील तुम्ही आमच्यासमोर येऊ शकता. तुमचं नाव गोपनीय राहील आणि जे तपास करायला पाहिजे ते आम्ही खोलीपर्यंत जाऊन त्यांचं सगळं जे प्रकरण आहे ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. धन्यवाद. नवीन पोलीस स्टेशनचा इथला प्रश्न आहे. तुम्ही पोलीस वसाहतीचा सांगितलं, पण पोलीस स्टेशन पण होणार आहे. पोलीस स्टेशन प्रस्तावित आहे, त्याच्याबाबत काय? हां, त्याचंही फॉलोअप चालू आहे. जिऊरचा पोलीस स्टेशन आणि जिंती दोन्ही पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आता आमचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस असते DG ऑफिस थ्रू मंत्रालय, हे प्रोसेस चालू झाले. तसंच ते डिसिजन तिथं वरती शासनाकडे पेंडिंग आहे. बट जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे त्याचं काम आता पोलीस हाऊसिंगनी मान्यता दिलेलं आहे. तसंच ते टेंडर काढून ते आता 3 ते 4 महिन्यामध्ये ते काम सुरू होतील. नवीन पोलीस स्टेशन, वसाहत, पोलीस स्टेशन ऑफिसरचं क्वार्टर्स आणि SDPO ऑफिस आणि त्यांचं क्वार्टर्स असं काम सुरू. दोन प्रस्ताव पाठवले आहे तर ते अजूनही पाईपलाईनमध्ये आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव